नमस्कार. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ज्या वाढीव अनुदानाची आपण सगळे वाट बघत होतो त्याला अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. चला याबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. मला माहिती आहे आपल्यापैकी अनेक जण घरकुलाच्या या वाढीव अनुदानाची अगदी चातकासारखी वाट पाहत आहेत. तर मग ही माहिती थेट आपल्यासाठीच आहे, कारण असं दिसतंय की ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी हीच आहे की राज्य सरकारने घरकुल योजनेच्या वाढीव अनुदानाच्या वितरणाला अधिकृतपणे ग्रीन सिग्नल दिला आहे. हो, अगदी बरोबर. ज्या वाढीव अनुदानाची घोषणा झाली होती त्याच्या वितरणाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालाय. शासनाने या निधी वितरणाला हिरवा कंदील दाखवलाय असं म्हणायला हरकत नाही. तर मग ही वाढीव रक्कम नेमकी आहे तरी किती? तर ही रक्कम आहे तब्बल 50,000 रुपये प्रति लाभार्थी. आणि हे लक्षात घ्या, ही रक्कम मूळ अनुदानाच्या वर अतिरिक्त म्हणून मिळणार आहे. त्यामुळे घर बांधणीला एक मोठा हातभार लागणार आहे. ओके, पण आता प्रश्न असा आहे की हे 50,000 रुपये एकाच वेळी मिळणार आहेत का, किंवा ते कसे मिळणार आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला या अनुदानाच्या रचनेवर एक नजर टाकूया. तर बघा, या 50,000 रुपयांची विभागणी 2 भागांमध्ये करण्यात आली आहे. यातले 35,000 रुपये हे डायरेक्ट तुमच्या खात्यात निधी म्हणून जमा होतील आणि उरलेले 15,000 रुपये हे खास सोलार उपकरणांसाठी अनुदान म्हणून दिले जातील. म्हणजे काय, तर घरासोबतच ऊर्जेची सोयही होणार. आता ही काही फक्त घोषणा नाहीये, याच्या मागे ठोस शासकीय कार्यवाही झालेली आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक ती सर्व अधिकृत पावलं उचलली गेली आहेत. झालं असं आहे की सरकारने सगळ्यात आधी या योजनेसाठी एक नवीन अकाउंट हेड म्हणजे लेखाशीर्ष उघडलं. त्यानंतर हा निधी व्यवस्थित आणि सुरळीतपणे लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी नियंत्रक आणि वितरण अधिकाऱ्यांची नेमणूक केली. आणि मग फायनली निधी मंजूर करून वितरणाचा मार्ग मोकळा केलाय. आणि या सगळ्या माहितीला अधिकृत दुजोरा मिळतो तो म्हणजे सरकारी GR मुळे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 12 फेब्रुवारी 2026 रोजी हे GR काढून अधिकारी नियुक्त केलेत, ज्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला एक पारदर्शकता आणि विश्वासार्हता मिळाली आहे. आणि आता तो आकडा ज्याची आपण सर्वजण वाट पाहतोय, तर पहिल्या टप्प्यामध्ये वितरणासाठी तब्बल 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि हा निधी आता वितरणासाठी तयार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा जो 60 कोटींचा निधी आहे तो सध्यासाठी भटक्या जमाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग आणि अर्थातच इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे इतर प्रवर्गातल्या लाभार्थ्यांना कदाचित थोडी आणखी वाट बघावी लागेल. आणि आता तो प्रश्न ज्याचं उत्तर ऐकायला प्रत्येकजण उत्सुक आहे की हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात नेमके कधी जमा होणार. तर आत्तापर्यंत झालेली सगळी कार्यवाही आणि अधिकृत सूत्रानुसार असं दिसतंय की पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्येच, म्हणजे साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या वाढीव अनुदानाच्या वितरणाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण OBC आणि इतर काही प्रवर्गांबद्दल बोललो, पण मग खुल्या प्रवर्गातील म्हणजे जनरल कॅटेगरीतील लाभार्थ्यांचा काय, त्यांच्यासाठी काय बातमी आहे तेही पाहूया. तर थोडक्यात सांगायचं तर OBC, विजाभज आणि विमाप्रा लाभार्थ्यांसाठी 60 कोटींचा निधी तयार आहे आणि वितरण लवकरच सुरू होईल. तर दुसरीकडे खुल्या प्रवर्गासाठी अजून निधीची प्रतीक्षा आहे, पण त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट ही आहे की त्यांचं लेखाशीर्ष तयार आहे. त्यासाठीही लवकरच निधी उपलब्ध होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून या वाढीव अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो घरकुल लाभार्थ्यांसाठी ही एक खूप मोठी, दिलासा देणारी आणि तितकीच महत्त्वाची बातमी आहे. यामुळे अनेकांच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हायला नक्कीच मोठी मदत मिळणार आहे.